नमस्कार मंडळी, रेश्माज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। आज आपण महाराष्ट्रीयन स्टाईल खमंग मसालेदार भरली भेंडी एकदम सोपी झटपट आणि चवीला अप्रतिम असणारी रेसिपी पाहणार आहोत। व्हिडिओ पूर्ण बघा, कारण मी शेवटी सांगणार आहे 2 ते 3 खास टिप्स, ज्यामुळे तुमची भेंडी चिकट होणार नाही, भेंडीमधून मसालाही बाहेर येणार नाही। चला तर मग फार वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात। तर आपण भेंडीत भरण्यासाठी मसाला रेडी करून घेऊयात। त्यासाठी मोठ्या टीस्पूनने 2 ते 2.5 टीस्पून मी सुकं खोबरं या पॅन मध्ये घेतलेलं आहे। खोबरं छान गोल्डन ब्राउन होईपर्यंत आपण भाजून घेणार आहोत। खोबरं चांगलं गोल्डन ब्राउन झाल्यानंतर यामध्ये घालूयात अर्धा इंच आल्याचा तुकडा आणि 10 ते 12 लसूण पाकळ्या। आता लसूण पाकळ्या घातल्यानंतर अगदी थोडंसं गरम करून घ्यायचं आहे याला, जेणेकरून थोडासा लसूण गरम याच्यासोबत झाला की त्याचा उग्रवास थोडा कमी होईल आणि भेंडीमध्ये खाताना लागणार नाही। कारण हा मसाला आपण काही तेलात परतणार नाही आहोत, भेंडीत डायरेक्ट भरणार आहोत, त्यामुळे लसूण थोडासा याबरोबर गरम करून घ्यायचा। आता हे सगळं व्यवस्थित गरम करून घेतल्यानंतर खोबरं तेवढं चांगलं भाजून घ्यायचं। त्याचा कच्चापणा राहता कामाचा नाही आहे, कच्चापणा राहिला तर मग भेंडी पचायला थोडी पोटाला जड होईल, त्यामुळे खोबरं छान भाजून घ्यायचं आणि लसूण अद्रक थोडंसं गरम करून घ्यायचं। हा भाजलेला मसाला मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काढून घेते आणि एकही थेंब पाणी न घालता मुठभराची कोथिंबीर घालायची आणि वाटून घ्यायचं आहे। सगळा मसाला काढून घेतला आणि एक मुठभराची कट करून कोथिंबीर घातली, झाकण लावून बिना पाण्याचं हे वाटण करून घेतलेलं आहे। या पद्धतीचं व्हायला हवं। वाटलेलं वाटण सगळं मी इथे काढून घेतलेलं आहे। आता यामध्ये घालूया सुके मसाले, थोडीशी हळद घालून घेतली। हा आहे धना जिरा पावडर, अर्धा टीस्पून इतकी घातलेली आहे। आपला घरगुती साठवणीचा मसाला आहे तो 1 टीस्पून घालणार आहे मी। याऐवजी तुम्ही कांदा लसूण मसाला तुमच्याकडे असेल तर तो वापरला तरी चालेल, नाहीतर लाल तिखट वापरलं तरीही चालेल। चवीपुरतं मीठ घालून घेतलं। आपण यामध्ये सगळे मसाले ॲड करून घेणार आहोत। आपल्याला जे सुके मसाले हवे आहेत ते मीठ वगैरे सगळं इथेच ॲड करून घ्यायचं आहे। आणि एक मोठा टीस्पून 1.5 टीस्पून इतका मी शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे, भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट आहे। अर्धा लिंबू आहे, लिंबूने टेस्ट खूप छान येते, लिंबू आवर्जून घाला। सगळं लिंबू मी यामध्ये पिळून घेतलेलं आहे। लिंबू घातल्यानंतर सगळा मसाला असा हाताने एकजीव करून घ्यायचा, व्यवस्थित करून घ्यायचा। आणि आता 1 पाव इतकी मी भेंडी घेतलेली आहे, ती चांगली स्वच्छ धुवून घेतलेली आहे। सगळा मसाला अगदी एकजीव यासाठी करायचा जेणेकरून सगळीकडे मीठ मसाले व्यवस्थित लागतील। 1 पाव भेंडी घेतली होती मी, चांगली नळाखाली धुवून घेतली आणि कॉटनच्या कपड्याने पुसून घेतलेली आहे। आता हे कॉटनच्या कपड्याने पुसून घेतल्यामुळे ड्राय होते आणि भेंडी चिकट होत नाही। आता हा मसाला सगळा असा थोडा थोडा करून भेंडीमध्ये भरून घ्यायचा। भेंडीत भरताना तो असा दाबून चांगला भरून घ्यायचा आतपर्यंत आणि मिटवून घ्यायचं। वरून अशी एक चीर दिलेली आहे मी आणि आतमध्ये जाईल इतका हा मसाला मी सगळा या भेंडींमध्ये भरून घेतलेला आहे। भेंड्या आपल्या भरून तयार आहेत। चला आता वाट कसली पाहिजे, फोडणी तयार करून घेऊयात। फोडणीमध्ये 1.5 पळी इतकं तेल घातलंय। किटलीतली पळी आहे ही, छोटी आहे, त्याने 1.5 पळी इतकं तेल घातलेलं आहे। आता तेल चांगलं कडकडीत गरम होऊन द्यायचं आणि मगच फोडणी करायची, जेणेकरून आपली भेंडी खाली चिकटणार नाही। तेल चांगलं कडकडीत गरम झाल्यानंतर मी मसाल्याच्या भांड्यामध्ये जो छोटा टीस्पून असतो त्याने अर्धा टीस्पून मोहरी घातली। मोहरी छान अशी तडतडली की आपण एक मीडियम आकाराचा कांदा पातळ स्लाइसमध्ये मी कट करून घेतलेला आहे। आमच्याकडे भेंडीमध्ये कांदा फार आवडला जातो आणि तोही असा उभा स्लाइसमधला, त्यामुळे आणि या भेंडीमध्ये खाताना खूप छान लागतो। हा कांदा घालून पहा, अतिशय रुचकर होते भेंडी या कांद्यामुळे। कांदा घालून घेतला आणि थोडीशी कोथिंबीर घातली। तेलात कोथिंबीर घातल्यामुळे तिचा रंग आहे असा राहतो आणि टेस्टही बदलत नाही। अतिशय उत्कृष्ट अशी टेस्ट या कोथिंबीरीची लागते, त्यामुळे फोडणीत आवर्जून कोणत्याही भाजीच्या थोडीशी कोथिंबीर घालायची। आता कांदा चांगला गोल्डन ब्राउन होईपर्यंत छान असा परतून घ्यायचा, जेणेकरून कांद्याचा उग्रवास आपल्या भेंडीमध्ये येणार नाही।
आता कांदा चांगला फ्राय झालेला आहे, रंग बदललेला आहे, याच्यामध्ये मी घालते भेंडी कट करून घेतल्यानंतर काही भेंड्या अशा तुटल्या होत्या, त्या अशा पातळ स्लाइसमध्ये मी कट करून घेतल्या। यामध्ये मसाला भरलेला नाही आहे, या भेंड्या सगळ्या यामध्ये घालून घेतल्या। आता या भेंड्या आणि कांदा अळणी लागू नये म्हणून थोडंसं मीठ आणि लाल तिखट घालून घेतलेलं आहे। या पद्धतीची भेंडी याच्यामध्ये घातली की छान लागते। मसाल्यांच्या भेंडीबरोबर मधून ही खातानाही अतिशय उत्कृष्ट अशी चव देते ही भेंडी। त्यामुळे कधी जर तुमच्याकडून भेंड्या चिरताना तुटल्या गेल्या तर त्या वाया घालवायच्या नाहीत, या भेंडीबरोबर अशा फ्राय करून घ्यायच्या। आता या तेलात चांगल्या भेंड्या परतल्यानंतर आपण जे मसाला भरून ठेवलेल्या भेंड्या होत्या त्यामध्ये घालून घेणार आहोत। सगळ्या भेंड्या मी इथं कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतलेल्या आहेत, आपल्या तुटलेल्या होत्या त्या। आणि वरून सगळा मसाला भरलेल्या भेंड्या मी घालून घेतलेल्या आहेत। मसाला भरलेली भेंडी घातल्यानंतर एक अर्धा मिनिटभर तेलात अगदी अलवार हाताने अशा परतवून घ्यायच्या। अजिबात मसाला बाहेर येणार नाही, काळजी करायची अजिबात कारण नाही आहे। आपण मसाला अगदी दाबून व्यवस्थित भरलेला आहे, त्यामुळे मसाला अजिबात बाहेर येणार नाही। असा हलक्या हाताने फक्त एकसारखं हलवून घ्यायचं, जेणेकरून कांदा आणि आपण ज्या फ्राय केलेल्या भेंड्या आहेत त्याच्याबरोबर ही भेंडी अगदी व्यवस्थित होईल। आता मसाल्यामध्ये मीठ घातलं होतं, त्यामुळे इथं मीठ घालायची अजिबात गरज नाही आहे। इथं चेक करून घालायचं मीठ, जर कमी वाटलं तरच घालायचं। माझ्या भेंडीला काही कमी वाटत नव्हतं, त्यामुळे मी अजिबात मीठ घातलेलं नाही आहे। 10 मिनिटभर भेंडी तशीच ठेवली होती मी। परत आता एकदा हलवून घेऊयात, व्यवस्थित हलवून घ्यायची। आता चांगली मिनिटभरापर्यंत मसाले आणि भेंडी या तेलामध्ये छान अशी परतवून घेतलेली आहे। आता हे परतवून घेतल्यानंतर वरून असा हातावरती पाणी घेऊन पाण्याचा थोडासा भपका द्यायचा। अजिबात काळजी करायची गरज नाही, अजिबात चिकट होणार नाही भेंडी, कारण आपण अगोदर तिला ड्राय करून घेतलेली आहे आणि पाणी घातलं तर चिकट होते म्हणतात, पण असं करून पहा। अगोदर भेंडी जर चांगली तेलात फ्राय केली तर आणि वरून थोडा पाण्याचा शिपका दिला तर अजिबात भेंडी चिकट होणार नाही। फक्त अगोदर अशी थोडी मसाल्यान आणि कांद्याबरोबर छान अशी परतवून घ्यायची तिला। आता चला दाखवते हातावरती पाणी घेऊन कसा शिपका द्यायचा आहे आपल्या भेंडीला। असं थोडंसं हातावरती पाणी घेतलं मी आणि हातातून असं थोडंसं चिंपडायचं आहे आणि वरून लगेच झाकण ठेवायचं। झाकण ठेवून 1-2 मिनिटापर्यंत बारीक गॅसवरती भेंडी चांगली शिजू द्यायची। अगदी मऊसर अशी भेंडी शिजल्यानंतरच हे झाकण उघडायचं आहे आपल्याला, जेणेकरून तिला वाफ छान बसेल आणि भेंडी आतल्या आत शिजली जाईल। अतिशय बारीक गॅसवरती आपल्याला हिला शिजवून घ्यायचे, अजिबात गॅस झाकण ठेवल्यानंतर मोठा करायचा नाहीये। 1-2 मिनिटानंतर तुम्हाला मी उघडून दाखवते भेंडीला किती छान वाफ बसलेली आहे आणि भेंडीचा रंगही थोड्याफार प्रमाणात बदललेला आहे। अशीच भेंडी आमच्याकडे शिजलेली आवडते। यापेक्षा जर जास्त तुम्हाला शिजलेली मऊसर भेंडी हवी असेल तर अजून एकदा परत झाकण ठेवून तुम्ही शिजवून घेऊ शकता। आतला मसाला पाण्याच्या वाफेवर छान शिजलेला आहे, पटकन अशी तुटली जाते भेंडी। आमच्याकडे अशीच भेंडी आवडते। चला तर मग आपली भेंडी रेडी आहे। तुम्हाला अजून मऊसर भेंडी हवी असेल तर एखादा पाण्याचा भपका अजून एकदा देऊन तुम्ही ही भेंडी शिजवून घेऊ शकता। तर प्लेटमध्ये काढून दाखवते मी तुम्हाला, अजिबात मसाला भेंडीमधून बाहेर येत नाही आहे, तसाच आतमध्ये राहिलेला आहे। किती सुरेख आपली भेंडी रेडी झालेली आहे ना। पहिल्यांदा बोलले होते की रेसिपीबद्दल काही 2-3 टिप्स देणार आहे, तर पहिली टिप ही आहे की भेंडी चिकट होऊ नये म्हणून छान कॉटनच्या कपड्याने धुतल्यानंतर छान कॉटनच्या कपड्याने कोरडी करून घ्यावी आणि मसाला बाहेर येऊ नये म्हणून मसाले अगदी दाबून दाबून आतपर्यंत भेंडीत भरून घ्यावेत। पाण्याचा शिपका दिल्यानंतर वाफ काढताना हलवताना भेंडी हलक्या हाताने हलवून घ्यावी। या काही टिप्स लक्षात ठेवून छान अशी तुम्ही ही माझ्या सारखी रेसिपी बनवा आणि रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब। भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त रहा। लाईक, शेअर, सबस्क्राईब।